श्री क्षेत्र माहूर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे। अनेकांचं कुलदैवत श्रद्धास्थान असलेल्या रेणुका देवीच्या दर्शनाला भक्तांची मोठी रीघ लागते। हजारो भाविक रोज माहूरगडावर येतात, त्या दृष्टीने येथे वाहतूक व्यवस्था असायला हवी, परंतु भाविकांना येण्या जाण्यासाठी येथे असलेली वाहतूक व्यवस्था, तेथील बसस्थानक अतिशय निम्न दर्जाचा आहे। येथील बसस्थानकाची होत असलेली वाताहत हा चर्चेचा विषय बनलाय। परिवहन महामंडळाकडून येथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही। अस्वच्छतेचं साम्राज्य बसस्थानकात पसरलं आहे। येथून धावणाऱ्या गाड्यांना बोर्ड नाही, विना बोर्डाच्या गाड्या धावत आहेत। येथे सुलभ शौचालय आहे, मात्र तेथे पाण्याचाच पत्ता नाही। गाडी चालक व वाहक नियमित येत नाहीत, वेळेवर येत नाहीत, त्यामुळे गाड्या वेळेवर सुटत नाहीत। प्रवाशांना तासनतास ताटकळावं लागतं। सायंकाळी 6 नंतर यवतमाळला जाणारी गाडी नसल्याने भाविकांना मुक्कामी राहावं लागतं व दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या गावी परतावं लागतं। अशा सूचनांचा फलक मात्र कुठेही दिसून येत नाही। चौकशी करायला गेल्यास कोणी माहिती देत नाही, अशी परिस्थिती आहे। बस स्टँडवर झालेला खर्च पाहता स्वच्छता, पिण्याचं पाणी येथे सहजतेने उपलब्ध असायला पाहिजे, परंतु येथे सारा नन्नाचाच पाढा आहे। आगार प्रमुख नेहमीच गैरहजर असतात। फोन केला असता ते बाहेरगावी गेले असल्याचं सांगण्यात येतं। विदर्भ न्यूजने या प्रकरणाचं सोक्षमोक्ष लावण्यासाठी माहूर बस स्थानकात पाहणी केली, त्यावेळी देखील स्थानक प्रमुख उपस्थित नव्हते। त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता बघूया ते काय म्हणाले। ते काय करा, पोलीस चौकीचा हे करा, आपल्या अंडर मध्ये नसते ना पोलीस चौकीचं, ठीक आपल्या याच्यात नसते ऍक्च्युअली, आपण पत्र देऊ शकतो बस तेवढं। आणि शौचालया संदर्भात त्यानं पाण्याच्या अभावी असे हे होत आहे, आणि लेडीज साठी एकच शौचालय आहे। आता ते वरचा प्रोग्राम आपल्या नाही सर, आणि हे अजून दुसरी गोष्ट वाटल्यास बाबा इतके लागतात आणि असं पाहिजे, अजून हे वाढवण्यात यावं, गाळे वाढवण्यात यावं आणि शौचालय अजून चांगलं सुशोभीकरण करून देण्यात यावं म्हणून आपण असं हे करू, पत्र पाठवून देऊ वाटलं तुमच्या या निवेदनाप्रमाणे वरती। बरं, आणि तेवढं आपण करू। बरं सर, हे जे आता स्थानकामध्ये जे नावं नाही आहे सर आपल्या गाड्याला, बरोबर त्या संदर्भात कालच्या मीटिंग मध्ये झाली पहा, बजेटमध्ये त्यांना ते सांगितलं, अजून गाड्यावरची नाव लिहिले नाहीत, 32,000 रुपये खर्च लागायला लागले म्हणलं। ते बरं, एक तर आम्हाला ते अथॉरिटी द्या किंवा मग तुम्ही येऊन स्वतः करून द्या। हे विषय झाला, ते लवकरच आठवड्यात होऊन जाईल ते। विदर्भ न्यूजसाठी माहूरगड येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।